नमस्कार मित्रांनो, मी राजू बेंद्रे. मित्रांनो PM किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना खुशखबर बातमी म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एक नवीन अपडेट आला आहे. तो अपडेट म्हणजे प्रत्येक लाभार्थ्यांनी त्यांचा मोबाईल नंबर अपडेट किंवा बदल करू शकतात. ते पण घरबसल्या ऑनलाईन मोबाईलच्या माध्यमातून. अपडेट कसं करायचं व बदल कशी करायची सविस्तर माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे. व्हिडिओला कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशीच महत्त्वाची डेली अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. तर चला मित्रांनो, मोबाईल नंबर अपडेट किंवा बदल कशी करायची पाहूया. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील कोणत्याही ब्राउझरमध्ये यायचं आहे. ब्राउझरवरती आल्यानंतर सर्च करायचं आहे PM किसान सर्च केल्यानंतर तुम्हाला pmkisan.gov.in ऑफिशियल वेबसाईट दिसेल. त्या वेबसाईटवरती क्लिक करा. ह्या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. आणि वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करत जायचं आहे. पहा, इथं खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथं एक ऑप्शन दिसेल, अपडेट मोबाईल नंबर. हा नवीन ऑप्शन आलेला आहे. याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमच्याजवळ रजिस्टर नंबर किंवा आधार नंबर असणं आवश्यक आहे. यामधील कोणतं तरी एक. जर रजिस्टर नंबर काढायचा असेल तर तुम्हाला इथं नो युअर रजिस्टर नंबर ह्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा आधार नंबर टाकून तुमचा रजिस्टर नंबर काढू शकता. तो रजिस्टर नंबर कसं काढायचं ह्याच्यावरती ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे. तो व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. ते व्हिडिओ हा पूर्ण पाहिल्यानंतर तो पाहून तुम्ही रजिस्टर नंबर काढू शकता. तर मित्रांनो, आता आधार नंबरने टाकून मोबाईल नंबर अपडेट किंवा चेंज कशी करायची ही सविस्तर माहिती सांगणार आहे. तर आधार नंबर ह्याच्यावरती क्लिक करायचा आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे. मित्रांनो, तुम्हाला आधार नंबर टाकून घेतल्यानंतर खाली एक कॅप्चा दिसेल. तो कॅप्चा इथं खाली जसा आहे तसा सेम एंटर करायचा आहे. आणि इथं सर्च ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडंसं वेट करावं लागतं. प्रोसेसिंग झाल्यानंतर तुम्हाला इथं गेट आधार OTP, तुमच्या आधार कार्डाला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती एक OTP येत आहे. तुमच्या आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे. तर त्यासाठी गेट OTP आधार ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती केल्यानंतर तुम्हाला एक मेसेज दिसेल की OTP हॅज बीन सेंट टू युअर आधार रजिस्टर मोबाईल नंबर. ओके करायचं आहे. मित्रांनो, वरती OTP आलेला आहे. तो OTP मी टाकून येणार आहे. तुम्हाला OTP टाकून घेतल्यानंतर व्हेरीफाय OTP ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथं परत एक मेसेज दिसेल की आधार OTP व्हेरीफाईड. ह्याला ओके करायचं आहे. ह्याचं ओके केल्यानंतर तुम्हाला खाली फार्मर डिटेल्स दिसेल. तुमचा रजिस्टर नंबर इथं मिळेल बा. आधार नंबर टाकून जर तुम्ही केला असेल तर तसं रजिस्टर नंबर दिसेल, फार्मर नाव दिसेल. तुम्ही तुमचा मोबाईल नंबर जो आधी आहे तो दिसेल. तर तुम्हाला बदला इथं आधार नंबर दिसेल. त्याच्यानंतर तुमचं जेंडर फिमेल आहे का मेल, त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ. आता तुम्हाला मोबाईल नंबर चेंज किंवा अपडेट करायचा असेल तर एंटर न्यू मोबाईल नंबर ह्याच्यावरती क्लिक करायचा आहे. आणि तुमचा जो मोबाईल नंबर आहे तुम्ही इथं टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो, जो तुम्ही मोबाईल नंबर बदलणार आहात किंवा अपडेट करणार आहात तो मोबाईल नंबर इथं टाकून याचा आहे. मी आता टाकून घेतलेला आहे. गेट OTP वरती क्लिक करायचं आहे. गेट OTP याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला युअर एंटरिंग द सेम मोबाईल नंबर प्लीज एंटर डिफरंट मोबाईल नंबर. तर आपण अगोदर हा मोबाईल नंबर अपडेट केला आहे. लगेचच अपडेट होतो. एक अपडेट केल्यानंतर 5 मिनिटात तो मोबाईल नंबर अपडेट होऊन जाईल. तर तुम्ही मोबाईल नंबर अपडेट करणार असाल तर तुम्हाला गेट OTP वरती केल्यानंतर एक OTP येईल. तो OTP टाकून सबमिट करायचा आहे. तुमचा मोबाईल नंबर अपडेट इज सक्सेसफुल असं तुम्हाला इथं मेसेज दिसेल मित्रांनो. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही PM किसान सन्मान निधी योजनेचं मोबाईल नंबर अपडेट किंवा चेंज करू शकता कोणत्याही शेतकऱ्याचं घर बसल्या मोबाईलच्या माध्यमातून. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही शेतकऱ्याचं करू शकता. आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. परत व्हिडिओमध्ये भेटूया परत अपडेटसह. इथंच थांबतो. जय हिंद, महाराष्ट्र. धन्यवाद.